सध्या कोरोना बरोबरच भारतामध्ये आणखी एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे भारत आणि चीन वादाची. गलवान खोऱ्यामध्ये चीनी सैन्य आलं आणि एकूणच देशभरामध्ये संतापाची लाट उसळली. चीनने गेल्या 17 वर्षानंतर म्हणजे 17 वर्षामध्ये चीनने काही केलं नाही, पण आता गलवान खोऱ्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. आपलं सैन्य जे आहे ते आलं त्यांचं आणि त्या सगळ्या चकमक जी झाली त्याच्यामध्ये 20 जवान आपले शहीद झाले. त्याचबरोबर दुसरीकडे रशियामध्ये सुद्धा चीनने रशियाचं वर्चस्व असलेला एका प्रदेशावर आपला दावा सांगितलाय. आणि आणखी एक महत्वाची घटना ती म्हणजे नेपाळ. नेपाळ जे आहे, नेपाळने चीनची मदत घ्यायचं ठरवलेलं आहे भारताच्या विरोधात. चीन या सगळ्यांच्या बाबतीत असं का वागतोय? या प्रश्नाची उकल जी आहे ती करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. कारण 17 वर्ष चर्चा सुरू आहेत किंवा भारतीय सैन्य सुद्धा तिकडे गेलं नाही, त्यांचंही आलं नाही. पण आता मात्र चीन चारू बाजूनी आक्रमक झालेला आहे. भारतामध्ये जशी संतापाची लाट आहे तशी चीनमध्ये आहे का? चीनचे नागरिक काय विचार करतायत? चीनचे राजकारणी कशा प्रकारे विचार करतायत आणि चीनची एवढी आक्रमकता कुठून आली? याचं कारण, ही चर्चा करण्याचं कारण आहे की गेल्या अनेक दशकापासून चीनवर अनेकांनी आक्रमण केली किंवा चीनवर वर्चस्व लादण्याचा प्रयत्न केला. या दबावाखाली चीन नागरिक होता, चीनचे लोक होते, चीनचे राजकारणी होते आणि असं असताना तो एवढा आक्रमक का झालाय? त्यांच्या भावना आता काय आहे? भावना म्हणण्यापेक्षा त्यांची मानसिकता आता काय आहे? या विषयावर मी बोलणार आहे. सुवर्णा बॅनर्जी चिनी भाषेचे अभ्यासक आहेत आणि चीन संदर्भातली मानसिकता जी आहे, चीन लोकांची मानसिकता किंवा तेथील जडणघडण जी आहे, अर्थकारण जे असेल किंवा सांस्कृतिक चीन असेल, या विषयावर ते बोलतील. त्याचबरोबर दिनकर गांगलना आपण ओळखतोच ग्रंथालयाचे धनंजय. आणि मी सुवर्णा बॅनर्जी यांच्याशी बोलणार आहे. गांगलजी, मी माझ्या म्हणजे अँकरने पहिला प्रश्न विचारायचा असतो, पण तुम्ही पहिला प्रश्न सुरू करा. कारण मी पत्रकार आहे, मी चारही बाजूने मी राजकारण प्रश्न विचारतो, पण आज तुम्ही नागरिकांच्या मनात चीन विषयी काय प्रश्न आहेत ते तिथून आपण सुरुवात करू. हो, सुवर्णाजी, मला असं विचारायचंय की 17व्या-18व्या शतकात चीन अत्यंत भरभराट झालेला देश होता. युरोपच्या तोडीचा किंवा पुढेच असेल तो टाकणभर. पण त्यानंतर तिकडे अफूचा व्यापार सुरू झाला आणि त्याच्यावरून 2 युद्ध झाली आणि त्यानंतर चीनची तहात वाताहत व्हायला लागली. तर हे काही, हा इतिहास हे कारण आहे का त्यांचा? आज जी मनोवृत्ती तयार झाली चिनी माणसाची, त्याच्यात या इतिहासाचा किती संदर्भ आहे, याविषयी जरा विस्तृत सांगावं. नमस्कार सगळ्यांना. एकतर चीन हा देश भारता एवढा किंवा भारतापेक्षा सुद्धा प्रचंड आहे आणि आपल्या दोन्ही देशांचा इतिहास, ज्याला अनेक राजांनी त्यांच्यावर राज्य केलं, अनेक घरांच्यावर राज्य केलं. जरी तिकडे जाती प्रणाली वगैरे असं काही नव्हतं, तरी थोड्याफार प्रमाणात जे त्याच्यानंतर शेतकरी, कामगार, आर्टिस्ट वगैरे. आणि जसं आपल्याकडे जाती लोक जसे वरच्या जातीचे लोक खालच्या जातीला थोडस दाबून ठेवतात वगैरे, तसं तिकडे पण सुरू होतं. धनंजय आता म्हणतात अफूचा व्यापार सुरू केला ब्रिटिशांनी तिकडे. कारण अफूचा त्यांचा जो व्यापार होता, त्यांना हे हवं होतं की चीनी जो माणूस आहे तो कुठल्याही राजकारणात लक्ष घालणार नाही. तिकडचे जे राजे होते, जो राजवंश होता तो अय्याश होता, त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांचे वेगवेगळे जे उद्योग होते, त्यांना ज्या अनेक गोष्टी त्यांना आयात करायच्या होत्या ब्रिटिशांना, त्या आयात करू शकत होते ते. त्याच्यामुळे ते अफू पाजून त्यांनी त्या लोकांना झोपवलं जवळजवळ. त्याच्यानंतर जपाननी 2 वेळा आक्रमण केलं चीनवर. त्याच्यानंतर त्यांचा चीनच्या आतमध्ये जेव्हा माओ तुंग किंवा आपण चांगकाय शेख म्हणून ओळखतो, ते युद्ध लागलं. हे सगळी युद्ध जी होती ती केवळ एक स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला याच्यासाठी होती. एक वेगळं काहीतरी पाहिजे आम्हाला, राजेशाही नको याच्यासाठी हवी होती. पण त्याच्यामुळे ही आक्रमक वृत्ती आता तयार झालेली आहे
आहे असं मी मानत किंवा असं म्हणताही येणार नाही. चीन हा अत्यंत प्रगत देश होता, अजूनही आहे. चीनची भाषा पण अत्यंत प्रगत आहे, कारण चीनने खूप अगोदरपासून चीनमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टींचे इन्व्हेन्शन्स झालेले आहेत. म्हणजे जसं शाई, कागद, फटाके, होका यंत्र, रेशीम, चहा या सगळ्या गोष्टी चीननेच आपल्याला दिले, पण आपणही त्यांना पुष्कळ काही गोष्टी दिलेल्या आहेत. मुख्य म्हणजे आपण त्यांना धर्म दिला, बौद्ध धर्म जो आहे तो दिला. त्याच्यानंतर आपण त्यांना खगोलशास्त्र शिकवलं. त्यामुळे अनेक गोष्टी आपण देवाणघेवाण करत आलो होतो, हे ब्रिटिश येईस तोपर्यंत, भारत आणि चीन. त्याच्यामुळे तशी मैत्री जी होती भारत आणि चीन मध्ये ही ब्रिटिश यायच्या अगोदरपर्यंत व्यवस्थित सुरू होती. त्यामुळे हे जे आक्रमकता ही जी आलेली आहे ती आता म्हणजे चीनला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा भारताला स्वातंत्र्य मिळालं तर ती का आली आहे असं मला वाटतं. एक तर आता जी आक्रमकता जी सुरू आहे चीनची, ती एक मोठी गोष्ट आहे. शी जिनपिंग जे त्यांचे प्रेसिडेंट आहेत, त्यांनी जनरल सेक्रेटरी जे आहेत कम्युनिस्ट पार्टीचे, त्यांनी 2012-13 मध्ये एक चायनीज ड्रीम असं प्रोपोगेट केलेलं आहे. चायनीज ड्रीम त्यांना सत्ता पाहिजे, त्यांना एक दे आर द पॉवर सेंटर असं एक. दुसरी गोष्ट, दे वॉन्ट टू बी इकॉनॉमिकली पॉवरफुल, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे दे वॉन्ट टू एंड करप्शन इनसाइड चायना. चायनाच्या आतमध्ये जे करप्शन आहे ते खोडून काढायचं, आपण स्वतःला इकॉनॉमिक सुपर पॉवर हे स्थापित करायचं, आणि आपण स्वतःला पॉलिटिकल सुपर पॉवर हे पण म्हणूनच चायना सध्या सगळ्या बाजूनी आक्रमकता दाखवतोय. तुम्ही आता रशिया सांगितलं, त्याच्यानंतर नेपाळ बद्दल पण आताच माहिती आलेली आहे की भूतान पण एक प्रदेश जो आहे सांगितलंय की तो पण आमचा आहे. तर ते सगळ्या बाजूनी तो वेढा घालतायत. साऊथ ईस्ट चायना सी मध्ये, जो साऊथ चायना समुद्र आहे त्याच्यात पण त्यांचं सुरूच आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारे काही ना काही. बिलकुल, मी तुम्हाला थांबवतो. मी सुवर्णाजी मी तुम्हाला थांबवतो थोडस. मी तुम्हाला थांबवलं यासाठी सुवर्णाजी, एक महत्वाचा मुद्दा आहे की जसं रशियामधील एका शहरावर आता चीनने दावा सांगितलाय. आता तुम्ही भूतानचंही उदाहरण दिलं. आता या क्षणाला चीनी नागरिक जो आहे, सामान्य आहे, म्हणजे गरीब असेल, श्रीमंत असेल, महिला असेल, तरुण असेल, यांची मानसिकता नेमकी काय असेल? कारण गलवान खोऱ्यावरून संपूर्ण जगामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालंय. भारताने चीनवर आरोप केलेत, अमेरिकेने कोरोना संदर्भात आरोप केलेत. आता चीनची मानसिकता काय? चीनचे सामान्य माणूस जो आहे त्याला या गोष्टींनी फारसा फरक पडत नाही, अगदी खरं सांगायचं तर. म्हणजे अगदी जे थोडेसे बुद्धिजीवी लोक असतात किंवा जे थोडंसं पॉलिटिक्स मध्ये किंवा राजकारणात इंटरेस्ट घेतात त्या लोकांना फरक पडतो, पण सामान्यातल्या सामान्य माणसांना अजिबात फरक पडत नाही. त्यांना एक आहे की हा ठीक आहे, आम्हाला आमची नोकरी सुरू आहे, आम्हाला पैसा मिळतो आहे, आम्हाला आमचं जे राहणीमान आहे ते बदलत आहे. आमच्या आई वडिलांनी, आमच्या आजी आजोबांनी ज्या राहणीमानात आयुष्य केलं होतं, त्यांचं आयुष्य जसं होतं तसं आता आमचं आयुष्य नाहीये. त्यामुळे आम्हाला सरकारकडनं या सगळ्या गोष्टी, सुविधा, सगळं काही मिळतं आहे. त्यामुळे त्यांना काहीही फरक पडत नाही की चीन भारतावर आक्रमण करतो आहे किंवा रशियावर करतो आहे किंवा भूटानवर करतो आहे किंवा साऊथ चायनावर. मी पुन्हा थांबवतो यासाठी, कारण आपण भारतीयांची जर आपण मानसिकता पाहिली तर भारत पाकिस्तान म्हटलं की आपण सगळं विसरतो. आपली दुश्मनी विसरतो, आपलं खाणं पिणं राहणं सगळं विसरतो, आणि चीनवर आता जे झालंय ते आपण सगळं विसरलो आणि एकत्र येऊन आपण हे करतो, असं त्यांना वाटत नाही. म्हणजे आपला देश जो आहे की आपल्या देशावर आरोप करतात किंवा आपला देश काहीतरी सीमावादासाठी भांडण करतोय.
त्यांनी त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना ते म्हणजे आपण जसं म्हणतो की एक नॅशनलिझम, एक पॅट्रिऑटिझम जो आहे भारतीय लोकांमध्ये, त्याच्या कैक पट अधिक हा नॅशनलिझम किंवा पेट्रिऑटिझम हा चीनी लोकांमध्ये आहे. त्यामुळे आणि त्यांची सरकारवर पूर्ण श्रद्धा आहे. त्यांच्या कम्युनिस्ट पार्टीवर, सरकारपेक्षा कम्युनिस्ट पार्टीवर त्यांची पूर्ण श्रद्धा आहे. कम्युनिझमवर पूर्ण श्रद्धा आहे त्यांची. त्याच्यामुळे त्यांना हे असं कधीच वाटत नाही की आपण आक्रमण करतो आहे. त्यांना असं वाटतं की दिस इज इम्पॉर्टंट, दिस इज व्हेरी मच आवर्स, म्हणजे हे आमचंच आहे, हे आमचंच आहे. ते आम्ही आक्रमण करत नाही आहोत, आम्ही तुम्हाला ते मागतो, तुम्ही देत नाही आहात म्हणून मग आम्ही भांडतोय. ही त्यांची मानसिकता आहे. दुसरी मानसिकता म्हणजे चीनी हा एक हाडाचा व्यापारी मनुष्य आहे. चीनमध्ये फार पूर्वीपासून, म्हणजे अगदी पहिल्यापासून ते लोक अगदी साधे भोळे लोक होते. त्यांना देव असं काही नव्हतं, देव धर्म हा फारसा नव्हता त्यांच्यात. ते म्हणजे भूतखेतांना घाबरणारे, त्याच्यानंतर आपले पूर्वज, त्यांचा आत्मा वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये ते त्यांना जास्त रस होता. कन्फ्युशियस आला आणि त्यांनी काही तत्वज्ञान वगैरे सांगितलं, तेव्हापासून त्यांच्या त्या याच्यात थोडस म्हणजे फिलॉसॉफीमध्ये थोडीशी वाढ व्हायला लागली. त्यामुळे त्यांना धर्म किंवा कुठे नतमस्तक होणं वगैरे याच्यातला काहीही त्यांना हे पडत नाही, फरक पडत नाही. आणि ते व्यापारीच असल्यामुळे त्यांचा मेन हेतू जो आहे तो व्यापार आहे. आणि हाडाचे व्यापारी आहेत, त्याच्यामुळे आम्ही इकडे वस्तू तयार करू, आम्ही त्या विकू, आम्हाला एक म्हणजे त्या निर्यातीमधून आम्हाला पैसा मिळेल. दिस इज देअर मेन कन्सर्न. बाकी त्यांना काहीही कन्सर्न नाहीये फारसा. बरोबर. नाही, मग इथे मला एक विचारायचं, धनंजयजी थांबा. काय तुमची फ्रेम उलटी झालेली आहे, आठवले. हो, म्हणून मी कट करतो. कारण ते रेकॉर्ड होत आहे ना. ठीक आहे धनंजयजी, आपला प्रश्न पुढे करा. नाही, आता कन्फ्युशियस विषय निघाला म्हणून त्या निमित्ताने मला विचारायचंय, कुतूहल आहे की बुद्ध धर्म आणि कन्फ्युशियस यांचा कसं संघर्ष आहे, घर्षण आहे, कसं काय आहे चीनी माणसाच्या मनात? नाही, बुद्ध धर्म आणि कन्फ्युशियसचा फारसा संघर्ष नाहीये. ऍक्च्युली अगोदर म्हणजे जेव्हा माओ त्से-तुंग यांनी कम्युनिझम जेव्हा सुरू केला, कम्युनिस्ट पार्टी जेव्हा फॉर्म केली त्यांनी, आणि ते चांग काय शेक विरुद्ध आणि जपान विरुद्ध लढत होते आपले लाल सेना घेऊन, तेव्हा त्यांनी फक्त एवढंच सांगितलं होतं की हे कन्फ्युशनिझम किंवा ताओइझम जे तिकडे चालतं, या सगळ्याला खोडून काढून आता फक्त मार्क्सिझम आणि लेनिनिझम आपण या दोन इझम्स ना आपण आपलंसं करायचंय. वी आर गोइंग टू फॉलो ओनली दीज टू फिलॉसॉफीज. त्यामुळे आणि आता अनेक वर्षांनी हे त्यांच्यात काय तयार होत आहे की प्रत्येक देश एक म्हणजे प्रत्येक देश हा आर्थिक स्थित्या खूप कम्फर्टेबल आहे, दुसरे देश जे आहेत, पण त्याचबरोबर त्यांना एक कल्चर आहे, त्यांना एक संस्कृती आहे, त्यांना एक इतिहास आहे, आणि ते इतिहास ते लोक जपतायत बाकीचे देश. तसंच आपण सुद्धा करावं या अनुषंगाने आता गेल्या काही वर्षांपासून परत त्यांनी ते कन्फ्युशनिझम किंवा ताओइझम याला चालना मिळाली आहे, याला जास्त एनकरेजमेंट मिळते आहे. किंवा बुद्धिझम, तसा धर्म तिकडे नाही आहे फारसा. म्हणजे एक पूर्ण चायनामध्ये, चीनमध्ये जवळजवळ 40 ते 50% लोक यांना कुठलाही धर्म नाही. बरं. 20 कुठलाही धर्म नाही, कुठलाही धर्म नाही म्हणजे ते मानतच नाहीत. नाही, पण आपल्याकडे तेवढाच जातात असं, ते सगळीकडे कोणी मशिदीत जातं, गुरुद्वारात जातात, तसं काय नाही. तिकडे 20 ते 22% लोक हे म्हणजे बुद्ध धर्माला मानतात. बरं. तेवढेच 20 ते 22% लोक हे कन्फ्युशनिझम किंवा ताओइझम याला मानतात. 4-5% लोक हे ख्रिश्चन असतील आणि 2-3% लोक मुस्लिम्स असतील, बस. बाकी सगळे
हे म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो पूर्वजांना ते हे देतात, आत्मा शांत करणे किंवा भूताखेतांना मांडणे, हे अजूनही आहे तिथे. चीनी माणूस हा भयंकर अंधश्रद्धेवर अजूनही खूप विश्वास ठेवतो. म्हणजे पुष्कळ अंधश्रद्धा तिकडे आहेत. आणखीन एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे मगाशी मी जे म्हणत होते नॅशनलिझम किंवा पेट्रिओटिझम, हे त्यांच्या रक्तात का बरं आहे, तर चीन स्वतः म्हणतो, चीनचं नाव आहे चायनीज मध्ये ट्रुंग कुओ म्हणतात त्याला. ट्रुंग कुओ म्हणजे देश आणि ट्रुंग याचा अर्थ मध्य, सेंटर. आणि त्याचं लिहिणं सुद्धा, त्याचं कॅरेक्टर सुद्धा ते काढतात, एक असा स्क्वेअर असतो आणि त्याच्या बरोबर मधोमध एक लाईन जाते, ते म्हणजे सेंटर. आणि म्हणजे ट्रुंग कुओ याचा अगदी लिटरल अर्थ जर लावायचा तर दे कॉल देमसेल्व्स ॲज सेंटर ऑफ द अर्थ और सेंटर ऑफ द युनिव्हर्स. त्यामुळे त्यांना त्यांच्या हे रक्तात आहे की आम्ही या पूर्ण पृथ्वीचा मध्य आहोत, आम्हीच सर्वे सर्व आहोत आणि बाकी सगळं जे जग आहे ते आमच्या बाजूनी फिरलं पाहिजे, हे त्यांच्यात आहे पहिलेपासून. आणि म्हणूनच ते हे म्हणजे ही जी आक्रमकता तुम्ही म्हणताय ही वगैरे, हे सगळं आक्रमकता नाहीये त्यांच्यासाठी, हे त्यांच्या मनात ते आहे. जसं आपण कुठेही देऊळ दिसलं की एक नॉर्मल माणूस, नॉर्मल हिंदू माणूस एक ठीक आहे हात जोडतो, तो म्हणजे त्या देवाला मानत असेल मानत नसेल त्याच्याशी काही त्याचा हे नाहीये, पण ते आपल्यात आहे. तसंच त्यांच्यात ते आहे की आम्ही या जगाचा मध्य आहोत आणि आमच्या बाजूने पूर्ण जग फिरलं पाहिजे. पण सुवर्णाजी आणखी एक मी वाचता मला असं कळलं की ते कुणावरही विश्वास ठेवत नाहीत. म्हणजे मी हा प्रश्न का घेऊन येतोय, कारण भारत चीनी भाई भाई असं असताना म्हणजे एका भाई भाईनेच भावाच्या इथे येऊन ते सगळं आक्रमण केलेलं आहे. तर ते आता पण परत झालं होतं जेव्हा शी जिनपिंग आले होते अहमदाबादला, ते तिकडे बसले होते आणि इकडे डोकलामचं युद्ध सुरू होतं. वुहान स्पिरिट म्हणून बरंच भाषण झाली. हो. तर म्हणजे ते असं नाही की कोणावर विश्वास ठेवत नाहीत, पण त्यांना न स्वतःचं असं स्वत्व दाखवायची खूप हौस असते. आणि ते कधीही म्हणजे तुम्ही जर एका नॉर्मल चायनीज मनुष्याशी बोलायला लागलात तर ते कसं तरी करून काहीतरी म्हणून तुम्ही आमच्यापेक्षा कसे खाली आहात हे दाखवायचा प्रयत्न करत असतात नेहमी. ते कधीच मानत नाहीत की तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहात, आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत. ही त्यांची मानसिकता आहे, पहिल्यापासूनच आहे. आणि कुठेही तुम्ही जर गेलात म्हणजे बाहेरच्या देशामध्ये, त्यांच्या इकडे शिक्षण खूप चांगलं आहे, तरी पण पश्चिमेकडे त्यांना जाऊन शिकण्याचा, त्यांचा हे करण्याचा खूप त्यांना आवड आहे. अमेरिकेत किंवा लंडन मध्ये वगैरे जाऊन शिकायचं ही त्यांना भयंकर आवड आहे. तर ती जी मुलं जी शिकायला जातात तिकडे, ते कधीच दुसऱ्या मुलांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत नाहीत. म्हणजे ठीक आहे जसं एक्सेप्शन्स असतात काही, पण जास्त करून जी मुलं वगैरे असतात ते त्या चीनी गोतावळ्यातच राहायचा प्रयत्न करतात, ते त्या चीनी गोतावळ्यातच बोलायचा प्रयत्न करतात. दुसऱ्यांशी बोलणं, दुसऱ्यांशी मिळून मिसळून वागणं हे फारसं त्यांना जमत नाही, कारण त्यांना तेच दाखवायचं असतं की आम्ही कसे श्रेष्ठ आहोत. धनंजयजी. नाही, याच्यात इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे आता भारतात चीनी लोक कसे आपल्याला तुरळक दिसतात, आपण जे मुंबई आणि महाराष्ट्रात राहतो, पण मी अमेरिकेत बघितलंय, मी श्रीलंकेत असताना बघितलंय, तर ते चीन्यांबद्दल असं मत आहे, जे तुम्ही म्हणालात आधी ते बरोबर आहे की ते आपल्यात असतात, पण त्यामुळे मत असं म्हटलं की हे बाबा शांतता प्रिय साधे लोक आहेत. पण हे आता ऐकून आश्चर्य वाटतंय की ते वेगळे राहतात यांचं कारण त्याच्यात श्रेष्ठत्वाची भावना असते. हे जरा मला विचित्र वाटतंय. जगभर आता आक्रमकता आता गेल्या 10 वर्षात वाढली, पण जगभर तोपर्यंत असं होतं की चीनी लोक आपले गरीब बिचारे व्यापार करत असतात, सगळं स्वस्तात देतात आणि आपले शांत राहतात साधे, अशी एक इमेज होती. तर ती काय हे आहे, म्हणजे हा विरोधाभास का आहे?
नाही, ते शांत असतात असं वगैरे काही नाही. चीनी हा. हा अत्यंत उपद्व्यापी माणूस आहे. अत्यंत उपद्व्यापी. आणि बरं. जर उपद्व्यापी नसता चीन किंवा चीनी हा. माणूस, तर हा. ते जे आज ज्या स्तराला पोहोचले आहेत, जे इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिक दृष्ट्या ते अमेरिकेशी किंवा कुठल्याही दुसऱ्या पश्चिम देशाशी ते जे बरोबरी साधू शकतात, हम्म. त्याला हा त्यांचा उपद्व्यापीपणा खूप जबाबदार आहे. हा. म्हणजे हा. त्यांना काहीतरी करून ते पुढे जायचं आहे हम्म. आणि मागे राहायचं नाही आम्हाला. म्हणजे मी त्यांचं एक असं आहे की मी जसं काही जणू थोडं काही इथे त्या हे करतो. हा उपद्व्यापीपणा उद्योगशील असणं हे समजू शकतो. म्हणजे हम्म, अमेरिकेत ग्रेहाउंडची बस असते इकडनं तिकडे जायला, कुठेतरी समजा $20 घेत असेल, तर ते हम्म, स्वतःची बस सेवा चालू करतात आणि ती $10-12 मध्ये असते. हे ठीक आहे. हा उद्यमशीलता म्हणून हे एक हम्म, प्रकारे बरोबर आहे. पण हम्म, बाकीचं त्यांचं उपद्व्यापीपणा असं काही राजकीय किंवा हे आपण ज्याला पॉलिटिकल असर्शन म्हणतो. म्हणजे हम्म, मुंबईतही आपण म्हणतो की उत्तरेकडचा मनुष्य असर्ट करायला लागला आता पॉलिटिकली. तर ह्या प्रकारचं असर्शन दिसत नाही काही. त्यामुळे मी हा विरोधाभास म्हणतोय. नाही, असर्शन हे दुसऱ्या देशात जाऊन ते करणार नाहीतच. हा. हा. ते स्वतःच्या देशात राहून दुसऱ्या देशावर आक्रमण करून करू शकतात. बरं. जे आता हाँगकाँग मध्ये सुरू आहे. हम्म. हाँगकाँग मध्ये 1984 साली जेव्हा तंग शाओपिंग आणि मार्गारेट थॅचर यांनी ठरवलं होतं की 1997 साली हाँगकाँग हा चीनमध्ये त्याचा समावेश होईल. आणि एक वन सिस्टम विथ टू कॅरेक्टरिस्टिक्स, वन कंट्री विथ टू सिस्टम्स, हे त्यांनी त्यावेळेला मान्य केलं होतं. चीननेही मान्य केलं होतं आणि ब्रिटननेही मान्य केलं होतं. आणि दिस वॉज सपोज टू गो ऑन फॉर ॲटलिस्ट 100 years, जोवर पूर्ण हाँगकाँग एक व्यवस्थित सुरळीत सुरू होत नाही. पण हे आता म्हणजे 25 वर्षही झाली नाहीत या गोष्टीला. आणि त्यांना ऑलरेडी ते बदलायचंय सगळं. हो. हो. त्यांना तो भाग सुद्धा स्वतःच्याच कह्यात पाहिजे, स्वतःच्याच हिशेबाने चालणारा पाहिजे. बरोबर आहे. तर हे नाहीये की ते बाहेर जाऊन असर्ट करणार. ते स्वतःचा जे जोर आहे तो आजूबाजूला आजमावायचा प्रयत्न करणार आणि हे बघणार की हा ठीक आहे, आम्ही श्रेष्ठ कसे आहोत आणि आम्ही आमचं श्रेष्ठत्व कसं सिद्ध करू शकतो. हे दुसऱ्या देशांमध्ये ते तिकडे गेलेत, मुलं ती तिकडे शिकायला गेलेली आहेत किंवा इकडे जे भारतात वगैरे येतात ते नोकरी करायला येतात ते लोक, त्या लोकांना या गोष्टीत काही रसच नाहीये. या गोष्टीत काही रस नाहीये त्यांना. त्यांना जो रस आहे तो याच गोष्टीत आहे फक्त, की आम्ही श्रेष्ठ कसे आहोत. आणि जे नोकरी वगैरे पण जे करायला येतात लोक, ते काही भारतीय कंपन्यांमध्ये किंवा दुसऱ्या कंपन्यांमध्ये फारसे येत नाहीत. ज्या चीननी इकडे उघडलेल्या कंपन्या आहेत त्याच्यातच येतात. बरोबर आहे. चीननी ज्या इकडे कंपन्या उघडल्यात, हुआवेई म्हणा किंवा विवो, ओप्पो, याच कंपन्यांमध्ये ते नोकरी करायला येतात वरच्या लेवलवर. दुसरा एक महत्वाचा म्हणजे एक खूप साधा प्रश्न आहे की चीनचं साहित्य खूप स्वस्त असतं. म्हणजे तुम्ही दिवाळीपासून ते सगळे घ्या, म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये चीनी बनावटीचं साहित्य जे आहे ते खूप स्वस्त असतं. तर हा ट्रेंड कुठे म्हणजे कुठून म्हणजे एकीकाळी प्रचंड म्हणजे रशिया, अमेरिका, जपान या सगळ्यांनी हल्ले केलेल्या देशावर दुष्काळ होता, खायला अन्न नव्हतं किंवा तिकडचा राजा खूप अय्याशी होता, सम्राज्ञी जी होती ती खूप अय्याशी होती. तर याच्यातून बाहेर चीन कसा निघाला? म्हणजे ते ही कन्सेप्ट आली कशी काय? हे आपण घ्यायचं आणि बाजारात विकायचं, त्याची किंमत देशाला पैसे मिळू शकते. 1990-92 साली जेव्हा तंग शाओपिंग आले, जेव्हा ते ही वॉज द लीडर, त्यांनी 2 गोष्टी केल्या. ते म्हणाले की मी माओइझम नाकारत नाही, मी मार्क्सिझम नाकारत नाही, आपण कम्युनिस्टच आहोत, पण साम्यवाद म्हणजे गरीब राहणं असं नाही. हे त्यांनी आपल्या भाषणात लोकांना सुचवलं. तर साम्यवाद म्हणजे आपण साम्यवाद म्हणजे गरिबी वाटून घेणं असं नाही, श्रीमंती पण वाटून घेऊ शकतो, हे एक त्यांनी सांगितलं.
दुसरी गोष्ट त्यांनी ही ठरवली की सोशलिझम विथ चायनीज कॅरेक्टरिस्टिक्स, हे त्यांनी पुढाकार घेतला की सोशलिझम आहे पण इट शुड बी विथ चायनीज कॅरेक्टरिस्टिक्स. तिसरी गोष्ट त्यांनी एक भाषणात सांगितली ती म्हणजे की काळं मांजर असो किंवा पांढरं मांजर असो, जे मांजर उंदराला मारू शकतं ते चांगलं मांजर. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे याचा अर्थ असा की जो देश स्वतःसाठी कमवतो आणि स्वतःच्या लोकांना चांगलं राहणीमान देऊ शकतो तो चांगला देश. मग तो काळा असो पांढरा असो त्याने काही फरक पडत नाही. किंवा आपण जे सोशलिझम विथ चायनीज कॅरेक्टरिस्टिक्स आपण म्हणतो, किंवा त्यांनी जे सांगितलं की साम्यवाद म्हणजे गरिबी वाटून घेणं नाही, या गोष्टींनी खूप फरक पडला. आणि त्यांनी सांगितलं की आज आपण म्हणजे गेल्या अनेक वर्षात त्यांनी अनेक वर्ष तशी घालवली. त्यांना जेव्हा त्यांना स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी अनेक वर्ष घालवली. कल्चरल रिव्होल्युशन मध्ये घालवली, ग्रेट लीप फॉरवर्ड मध्ये घालवली. या 2-3 गोष्टींमध्ये अनेक वर्ष त्यांनी घालवली. त्याच्यानंतर दुष्काळ पण आला होता. ही सगळी वर्ष भरून काढायची जर असतील आपल्याला तर आपल्याला म्हणजे झटून काम करावं लागेल. आपल्याला जितका पैसा कमावता येईल तितका पैसा कमावायला लागेल. जितकं गुंतवणूक आपल्याला बाहेरच्या देशातून आपल्या देशात आणायची असेल तितकी आणायला हवी. आणि त्यांच्याकडे सगळ्यात मोठा प्लस पॉइंट हा होता की लोकसंख्या खूप असल्यामुळे भरपूर लोक आहेत त्यांच्याकडे काम करायला, भरपूर फॅक्टरीज आहेत त्यांच्याकडे. आणि हे लवकर करणं हे त्यांच्यात आहे, त्यांची मानसिकताच आहे की आज ही एका स्पेसिफिक वेळेत जर काम दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला हे डिसेंबर पर्यंत जर संपूर्ण करायचं आहे तर चीनी माणूस ते नोव्हेंबर पर्यंत तुमच्या हातात आणून देईल, ही त्यांची मानसिकता आहे. तर त्याच्यामुळे हे असं घडतं की तंग शाओपिंगने हे सांगितल्यामुळे खूप फरक पडला. आणि या सगळ्यांमुळेच त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये पण खूप फरक पडला. त्यांनी पुष्कळ गुंतवणुकी बाहेरून आणल्या आणि स्वतःच सुद्धा जे औद्योगिकरण म्हणा किंवा उत्पादन हे सगळं खूप वाढवलं त्यांनी. अच्छा, मला इथे एक प्रश्न दिनकरजी, तुम्ही प्रश्न घ्या पण मला याला जोडून आणखी दिनकरजी थोडस मागे व्हा, थोडस, कारण तुमचा चेहरा जो आहे तो तर अच्छा, तुम्हाला एक सेकंड. धनंजय आहेत ते दिनकर गांगुर्डे, सॉरी तुम्ही त्यांना दिनकर म्हणताय. तर मला एक मी प्रश्न घेऊन येणार आहे तो म्हणजे लहान मुलांपासून, आता जो लहान मुलं आहेत ना, म्हणजे समजा मी पत्रकार म्हणून त्यांच्याशी काय बोलायला लागलो, ते कोरोना म्हणतात, पण त्यांच्या मनामध्ये काहीतरी युट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप इथून त्यांच्या मनामध्ये असे प्रश्न होतात की चीनी लोक काही पण खातात. तर काय परिस्थिती आहे? म्हणजे मला तर असं वाटतं की मला वाटत नाही की वाईट काही खात असतील, काही पण खातात, हे खरं आहे का? हो, खरं आहे. चीनी लोक सगळं विचित्र फोटो असतात वेगवेगळ्या प्राण्यांचे असे मार्केटमध्ये मांडलेले, मार्केटमध्ये वगैरे. हो, पण हे जे चित्रविचित्र जे प्राणी असतात ते म्हणजे फार सणासुदीला खाण्यासारखं खातात. बरं, असं रोजच्या जीवनात हे काही वटवाघुळं वगैरे किंवा बाकीचे प्राणी वगैरे खात नाहीत. जे रोजच्या जीवनात ते खातात ते म्हणजे नॉर्मल मासे, चिकन, मटन, पोर्क, बीफ हे सगळं खातात. आणि चीनी जेवण म्हणजे जे आपल्याला असं जसं वाटतं की चीनी जेवण म्हणजे अगदी ब्लँड, उकडलेलं, त्याच्यात हे नाही काही मीठ मसाला नाही वगैरे, असलं काही नसतं. चीनी जेवण हे खूपच स्वादिष्ट असतं, म्हणजे खूपच छान. ऍक्च्युअल खरं चीनी जेवण हे खूप छान असतं आणि खूप तिखटही असतं. जसं भारतात पण काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळे आपले जसे पदार्थ असतात, एकच भाजी आपण वेगवेगळ्या तऱ्हेने करतो, तसंच तिकडे पण आहे. काही ठिकाणी कमी तिखट खातात, काही ठिकाणी जास्त तिखट खातात. आणि पण खातात, सगळं खातात, म्हणजे मधमाशा सुद्धा खातात आणि माकड पण खातात आणि साप पण खातात. हे खोटं नाहीये. झुरळ पाली मी कधी पाहिलेलं नाहीयेत, पण हो, साप पण खातात आणि माकडं खातात, गाढव खातात,
घोडा बरोबर. खातात, सगळं खातात, हा, हा, सगळं हा. काही हम्म. खातात. बरं बरं. धनंजयजी. हा नाही, आता मगाशी साहित्य असा विषय निघाला. चिनी साहित्य म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला आठवते ती दिवाळीतली माळ दिव्यांची, म्हणजे असं सगळं हम्म, आठवतं, सगळं मस्त आणि हे. हम्म. हम्म. पण मी हो. साहित्य हे लिटरेचरच्या अंगाने आता विचारू इच्छितो की सिनेमा हम्म. आणि अच्छा. हे लिटरेचर, त्या अर्थाने हम्म, साहित्य याच्यात खरा त्यांच्या मनोविश्वाचं दृश्य दिसतं. आता हम्म, बाहेरच्या जगात काय दिसतं की आपण जपान म्हटलं त्या निमित्ताने तर अकिरा कुरोसावाचं राशोमान आठवतं किंवा अनेक हम्म, इतर जपानीज चित्रपट आठवतात. आत्ता हम्म. कोरियन चित्रपट पॅरासाइटला तर ऑस्कर मिळालं. हो इराणची हो ओळख ही इराणच्या चित्रपटांनी सुद्धा होते. तसं चीन बद्दल काही हम्म. माहित नाहीये, तर तिथे साहित्य सिनेमा काय चालतं एक्झॅक्टली? साहित्य, तिकडचं साहित्य खूपच हे आहे, व्हेरी रिच. बेसिकली खूप खूप चांगलं साहित्य आहे त्यांच्यात. सिनेमाविषयी जर बोलाल तर ऑब्विसली थोडासा हे सेन्सर स्ट्रॉंग आहे त्यांच्याकडे, त्याच्यामुळे सिनेमा तेवढा हे नाही आहे. हाँगकाँगमध्ये सिनेमा जास्त फेमस आहे त्याच्या चीनपेक्षा. चीनमध्ये पण आहे, अर्थातच आहे, पण जास्त करून ते लोक ड्रामा किंवा लव्ह ट्रायंगल्स वगैरे याच्यातच मशगूल असतात. फार कमी चायनीज जे आहेत ते दुसरे तऱ्हेचे चित्रपट काढू इच्छितात. जे दुसऱ्या तऱ्हेचे चित्रपट काढतात ते चायनात राहून काढत नाहीत. बरं. ते बाहेर, म्हणजे कुठेतरी मे बी आम्ही अमेरिकन नागरिकत्व घेतलं आणि त्याच्यानंतर मग एक फिल्म केली चायनावर, की मग तो वेगळा विषय निघू शकतो, पण त्याच्याशिवाय नाही. पण हो, साहित्य त्यांचं खूपच चांगलं साहित्य आहे आणि खूप चांगले ऑथर्स पण आहेत त्यांच्याकडे. आणि काही काही ऑथर्स जे असे आहेत त्यांना आजच्या जे.के. रॉलिंगचा वगैरे दर्जा देतात तिकडे. किंवा जुने जे ऑथर्स आहेत जसे लुशून होते, ते आपल्या प्रेमचंदच्या बरोबरीचे होते, म्हणजे त्याच काळातले आहेत ते, आणि त्यांच्यासारखेच ते लिहायचे पण वेगवेगळ्या विषयांवर. त्यामुळे साहित्य हे खूप प्रगल्भ आहे तिकडे. पोएट्री खूप, म्हणजे कविता पण खूप, कवितेचा पण खूप तिकडे आहे. म्हणजे आम्ही एक ज्याला म्हणतात ओल्ड पोएट्री, कल्चरल सिंड्रम पोएट्री किंवा त्याची संस्कृती जी दाखवते अशी पोएट्री, ही जुन्या राजांनी त्यांना खूप एनकरेजमेंट दिली होती. त्यामुळे पोएट्री पण खूप आहे तिकडे आणि कथा कादंबऱ्या पण पुष्कळ आहेत तिकडे, पण सिनेमाचं एवढं नाही आहे. पण इंग्लिश साहित्याचा कितपत प्रभाव आहे, जसं आपल्याकडे सगळीकडे आहे साहित्य किंवा सिनेमाचा, संस्कृतीचा? होतं का इंग्लिश साहित्याचा, डायरेक्टली इंग्लिश बघतात का? साहित्याचा एवढा प्रभाव नाहीये, पण हो सिनेमांचा डेफिनेटली आहे, नक्कीच आहे सिनेमांचा प्रभाव. आणि त्याच्याचमुळे तुम्ही बघाल की चीनी लोकांनी म्हणजे पाश्चिमात्य वेश हा अनेक दिवस झाले तो स्वीकारलेला आहे. किंवा आपण निदान माझ्या मनात तरी जेव्हा मी शिकायला लागले चायनीज, तेव्हा असं एक दृश्य होतं की चीनी माणूस म्हणजे ते झगे घातलेले, लांब लांब झगे घातलेले, किंवा त्या बायका म्हणजे सिल्क गाऊन्स घातलेल्या बायका आणि मोठी टोपी असेल त्यांच्या डोक्यावर वगैरे, ते असलं काहीही नाहीये. चीनी लोकांनी पाश्चिमात्य वेश स्वीकारलेला आहे. पाश्चिमात्य हेअर कट्स हे स्वीकारलेले आहेत. चीनी माणूस हा ब्रँडेड गोष्टी वापरण्याचा त्याला खूप शौक आहे. आणि ब्रँडेड गोष्टी म्हणजे काय, तर त्याच्यात पण आणखीन एक मजेशीर गोष्ट आहे, ती म्हणजे कुठलीही एखादी ब्रँडेड गोष्ट असली, अगदी लुई वितॉन सारखे एक महागडा ब्रँड आहे तो, आणि त्याच्या पर्सेस वगैरे आहेत, तर त्याच्या इक्वल चायनीज माल तुम्हाला चायनामध्ये मिळणार. आणि तो खूप स्वस्त असणार, पण त्याच्यात तुम्ही म्हणजे काडीचाही फरक तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे चीनी लोकांना ह्याची खूप आवड आहे, वेगवेगळे ब्रँड्स वापरण्याची, मोठमोठे ब्रँड्स वापरण्याची. सगळं काही असं ना मोठं असलं पाहिजे चीनी माणसासाठी. म्हणजे पण मग नाही, त्यांना ब्रँड वापरण्याची आवड आहे, पण त्याचबरोबर चीनी माल हा कमी टिकणारा असतो आणि तो जगभरामध्ये भारताचं मार्केट आहे, पाकिस्तान नाही, मार्केट आहे, बांगलादेश मार्केट आहे. फक्त म्हणजे भारतात किंवा दुसऱ्यांना पाकिस्तानमध्ये
हं. फक्त भारतात किंवा पाकिस्तानमध्ये ते कमी टिकणारा माल विकतात. कारण अच्छा. हं. आपण कमी टिकणारा माल विकत घेतो त्यांच्याकडून. हम्म. त्यांचा जो माल असतो तो का आपलं सरकार म्हणत नाही की नाही हा माल नको आम्हाला, आम्हाला याच्यापेक्षा चांगला माल द्या, आम्ही पैसे जास्त देऊ. त्यांच्याकडे आहेत, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. 10 रुपयाची पण गोष्ट आहे आणि लाख रुपयाची पण गोष्ट आहे. हम्म. ते आपल्याला ठरवावं लागेल की आपण कुठला माल विकत घेतोय त्यांच्याकडे. आपण जर स्वस्त माल विकत घेतला तर तो स्वस्तच माल देणार ना आपल्याला आणि तो टिकणार नाही, ऑब्विस आहे ते. हम्म. पण बाकीच्या देशांमध्ये डेफिनेटली चांगला माल विकतात आणि चांगल्या गोष्टी असतात तिकडे, ज्या भारताविषयी किती टिकाऊ पण आपुलकी असतात. आहे त्यांना त्यांना भारताविषयी किती आपुलकी आहे म्हणजे खरं आपण चर्चा याच भारताविषयी अनुषंगाने आपुलकी करतोय. आहे. आहे. म्हणजे असं नाही की नाही आहे, कारण भारत आणि चीनचे मित्रसंबंध खूप होते अगोदरच्या काळी. हं. आणि म्हणजे जे मी मगाशी म्हटलं की आपण त्यांना एक धर्म शिकवला, कोणापुढे तरी नतमस्तक होणं शिकवलं, आपण त्यांना खगोलशास्त्र दिलं, आपण त्यांना खगोलशास्त्र शिकवलं, गणित शिकवलं. तसंच त्यांनी पण आपल्याला अनेक गोष्टी दिल्या. त्यांनी आपल्याला रेशीम कसं काढायचं हे शिकवलं. चहा जो मेन आपण आजच्या नॉर्मल माणसाला बिना चहाचं राहू शकत नाही, तो चहा त्यांनी दिला. त्याच्यानंतर दाणे, साखर या सगळ्या गोष्टी चीनी आहेत. तर चीन आणि भारतचे संबंध अगोदरपासूनच खूप चांगले होते. ते ब्रिटिशांमुळे खराब झाले. पण चीनसाठी म्हणजे जुन्या चीनी माणसासाठी किंवा अजूनही म्हाताऱ्या चीनी माणसासाठी भारत म्हणजे देवभूमी असं मानतात. भारत ही देवभूमी आहे त्यांच्यासाठी, कारण इकडे बुद्ध जन्मला, इकडे बुद्ध राहिला, म्हणून त्यांच्यासाठी ही देवभूमी आहे. त्याच्यानंतर त्यांना खूप कुतूहल आहे भारताविषयी. भारताच्या जे आपले फोर्ट्स म्हणजे किल्ले आहेत किंवा जे पॅलेसेस आहेत किंवा जे देवळं आहेत वेगवेगळ्या तऱ्हेची, किंवा बॉलिवूड म्हणजे आपले सिनेमे यांच्याविषयी पण त्यांना भयंकर कुतूहल आहे आणि खूप आवड आहे. आमिर खान तिकडे प्रचंड फेमस आहे. आमिर खानचे सगळे पिक्चर्स तिकडे खूप फेमस असतात. जसं लगान फेमस होता, त्याच्यानंतर 3 इडियट्स फेमस झाला, त्याच्यानंतर आत्ताचा दंगल खूप फेमस आहे. आणि म्हणजे त्यांना खूप खूप आवडतं. भारताविषयी कुतूहलही आहे, थोड्याफार प्रमाणात जिव्हाळाही आहे, नाही असं नाही. आणि सामान्य बिलकुल. माणूस जसं पाकिस्तानमध्ये पण आहे, पाकिस्तान आणि भारतचा सामान्य माणूस दोघांमध्ये काही शत्रुत्व नाहीये, तसंच भारत म्हणजे चीनी बिलकुल. सामान्य माणसांमध्ये शत्रुत्व नाहीये. बिलकुल. सोनाजी, खरंच तर खूप मुद्दे आहेत म्हणजे तुमच्याशी गप्पा मारायला. म्हणजे आपण धनंजयजी आपण आणखी एक सेगमेंट करू, कारण खूप विषय आहे आणि आता थोडा नेटवर्कचाही प्रॉब्लेम आहे आणि त्यांचा आवाजही मला व्यवस्थित येत नाहीये. त्यामुळे अनेक मनामध्ये प्रश्न आहेत, तुमच्याही मनामध्ये प्रश्न आहेत आणि त्याच्यामुळे ही चर्चा मला थोडी आटोपती घ्यावी लागते. नेटवर्कचा म्हणजे आज खूपच पाऊस पडला आहे त्यामुळे ते थोडंसं नेटवर्कच्या याच्यावर परिणाम झाला आज असेल. आमच्याकडे आणि पण खूप पाऊस पडला. म्हणजे खूप मजा आली आणि खूप वेगळे पण पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. आणि भारत चीन भाई भाई असं म्हणता म्हणता चीन भारतावर आक्रमण कसं करू लागला किंवा भारताला बोट कसं दाखवू लागला, ही उत्सुकता जी आहे ती प्रत्येकाला आहे. धनंजयजी आणि सुवर्णाजी, आपण या चर्चेत सहभागी झालात, थोडी माहिती आपण मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्राला पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल धन्यवाद. मी इथेच थांबतो. आपण पाहता मॅक्स महाराष्ट्र. थँक्यू.